मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषिकांच्या मोर्चाला या ठिकाणी परवानगी नाकारल्यानंतर सध्या त्याचे पडसाद कोकणात उमटताना पाहायला मिळतात। याच अनुषंगानं सध्या मनसे देखील रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध नोंदवते आहे। स्वतः मनसेचे माजी नगराध्यक्ष आणि सरचिटणीस वैभवजी खेडेकर आपल्यासोबत आहेत। वैभवजी, प्रकाश महाजनांसोबत तुम्ही सुद्धा या ठिकाणी आंदोलन करता आहात, काय वाटतं या सगळ्या एकंदरीत आंदोलन? खरं तर आम्ही मीरा भाईंदर या ठिकाणी खरं तर उपस्थित राहायला हवं होतं, परंतु कालच आम्ही मुंबईतनं या ठिकाणी आलो। सातत्यानं मराठी माणसांवरती अन्याय करणे, मराठी माणसांची गळचेपी करणे, त्यांची मुस्कटदाबी करणे हे सरकारचं हल्लीचं काम राहिलेलं आहे। सरकार हे श्रीमंतांचं, ठेकेदारांचं, कॉन्ट्रॅक्टरांचं आणि उद्योगपतींचं सरकार झालेलं आहे। हे काय मराठी माणसाचं सरकार राहिलेलं नाही। ज्या ज्या वेळेला मराठी माणसांवरती अन्याय होतो तर हेच ते सरकार त्याच्या विरोधामध्ये उभं राहतं। ज्या वेळेला हिंदी सक्ती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला की मराठी माणसांवरती अन्याय होता, आमच्या विद्यार्थ्यांवर ज्या ज्या वेळेला मराठी माणूस जागा झाला हे सरकार घाबरलेलं आहे। मला वाटतं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर आज ही परिस्थिती अशी आली की सरकार घाबरले। परवाचा 5 तारखेच्या मोर्चाला सरकार घाबरले आणि जी आर कॅन्सल केला। आजच्या मीरा भाईंदरच्या परिस्थितीमध्ये मोर्चा काढणार हे ठरल्यानंतर सरकार घाबरलं आणि मोर्चाला परवानगी नाकारली। मला वाटतं हे सरकार मराठी माणसाला घाबरले आणि म्हणून इथून पुढे मराठी माणसाची एकजूट आपल्याला दिसेल, ती रस्त्यावरती दिसेल, ती प्रशासकीय कामकाजात दिसेल आणि ती सत्तेमध्ये दिसेल असा मला विश्वास आहे। ज्या पद्धतीनं अविनाश जाधव मनसेचे नेते आहेत त्यांना सुद्धा रात्री पहाटे या ठिकाणी अटक करण्यासाठी कसं बघताय याच्याकडे? बघा, इथे भाजपाचं सरकार आहे आणि वरती भाजपाचं सरकार आहे। आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सकाळी 3 वाजता हे घरातून उचलतात। पहलगामला जो हल्ला झाला त्यावेळेला 4 अतिरेकी आले असं मला समजलं, अद्यापही त्यांना मिळालं नाही। म्हणजे सरकारच्या ह्या पहलगामचे अतिरेकी कोणाकडे आहेत? तर हे काय शेलारांच्या घरी आहेत का? तसं आमची तुलना पहलगामला हे करतात, त्यांना विचारायला पाहिजे किंवा हे अतिरेकी तुझ्या घरी आहेत का? हे अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका हे सरकार घेतं। तो दुबे काय बोलतो त्याच्या संदर्भातले हे लोक बोलत नाहीत, परंतु आमच्या माध्यमातून काय समजा एखादा शब्द गेला तर आम्हाला उचलून जेलमध्ये टाकतात। हे दुटप्पी धोरण आहे, हे परप्रांतीय धार्जन आहे। मला वाटतं मीरा भाईंदरची घटना ही महाराष्ट्रातल्या इतिहासातली पहिली घटना असेल की परप्रांतीय लोक मराठी माणसाच्या विरोधामध्ये ही मोर्चा काढतात आणि हे कोणामुळे? तर या सरकारमुळे। म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठी माणूस पेटून उठणार आहे आणि मराठी माणसाचं बटन हे लोक दाबतील आणि इतिहास घडवतील। या सरकारचे थोडेच दिवस आहेत। नक्कीच हे होते मनसेचे नेते वैभवजी खेडेकर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।